तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणी तर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनी तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकऱ्यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी साड्यांची महाराणी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, विझलँड बिल्डिंग, पुणे. श्रोते हो, नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनी आपल्यासाठी घेऊन येत आहे भारतातील उत्तमोत्तम साड्यांच्या निर्मितीच्या आणि त्या साड्या विणणाऱ्या विणकरांच्या मनमोहक गोष्टींचा अभिनव आविष्कार, कथा विणकरांच्या. आपल्यासारख्या चोखंदळ ग्राहकांच्या आवडीनिवडी अत्यंत योग्य पद्धतीनं जपणाऱ्या साड्यांची महाराणी स्वामिनीनं वैविध्यपूर्ण साड्यांच्या निर्मितीचा आणि त्यांच्या निर्मात्यांचा मनोरंजक इतिहास कथारूपानं सांगण्यासाठी ही मालिका खास आपल्यासाठी आणली आहे. सख्यांनो, सुंदर सुंदर साड्यांच्या वैभवशाली डिझाईन्सच्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत काश्मीरी कशिदा हा अत्यंत प्राचीन आणि नाजूक हस्तकलेचा प्रकार. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. पृथ्वीवरचं नंदनवन असलेल्या काश्मीरचं नाव जरी निघालं तरी आपल्या डोळ्यासमोर येतात विविध सरोवर, त्यात तरंगणारे सुंदर शिकारे, रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या बागा, हिमाच्छादित पहाड आणि त्यावरील आकाशाशी स्पर्धा करणारे उंच उंच चिनार वृक्ष. असं अप्रतिम सुंदर निसर्ग सौंदर्य. तर याच काश्मीरमध्ये घडलेली एक विणकर कथा आज आपण पाहूया. कथा आहे 400 वर्षांपूर्वीची. काश्मीरात तेव्हा हातावर पोट घेऊन जगणाऱ्या माणसांची संख्या जास्त होती. काश्मीरच्या खोऱ्यात राहणारी मुमताज ही अतिशय गरीब मुलगी होती. तिला वडील नव्हते. आपल्या आईसह ती अतिशय गरिबीत दिवस काढत होती. या अल्लाह, हे परवरदिगार खुदा मालिक, एवढ्या सुंदर शहरात मी एकटीच अशी दुःखी कष्टी का आहे? तुला माझी जरा पण पर्वा नाही का? बेटी, अगं कसला विचार करते एवढा? कुछ नाही चाचा. मला चाचा म्हणते आणि माझ्यापासून लपवते होय. अरे तेरा बाप मेरा बहुत अच्छा दोस्त था. मला तुमची परिस्थिती माहितीये. क्या करू चाचा, मला समजत नाहीये. माझ्या आईचं आणि माझं पोट कसं भरू? अशी समस्या आहे. एक सांगू? तू माझ्या घरी चल. मी तुला उत्पन्नाचं एक नवीन साधन मिळवून देतो. बेटी, हे बघ, इधर आव. हे बघ, ही माझी मुलगी वहिदा. चाचा, अहो ही काय सुंदर बुनाई करतीये. बारीक सुईने हे किती सुंदर नक्षीकाम करतीये. हा एवढ्यासाठीच मी तुला इकडे घेऊन आलो. बघ, वहिदाकडून ही बुनाई शिकून घे. अगं पोटापुरतं तरी नक्की कमावशील. चाचा, तुम्ही तर मला अल्लासारखे भेटलात. मी हे जरूर शिकेन. पण तुमची ही वहिदा बोलत का नाहीये? अरे वो जन्म से गूंगी है बेटा, नाही बोलू शकत. काही हरकत नाही चाचा, पण या कलाकारीची तुम्ही तरी मला माहिती सांगाल का? अरे क्यों नहीं बेटा. देखो, ये जो बुनाई है ह्याला म्हणतात काश्मीरी कशिदा.
हा, ते आपल्या काश्मीरची ओळख बनलेला एक अतिशय प्राचीन आणि नाजूक हस्तकलेचा प्रकार आहे. पण चाचा, याचा इतिहास काय आहे? हा, बताता हूं. या काश्मीरी कशिदाची सुरुवात अंदाजे 14व्या शतकात झाली, जेव्हा सुफी संत आणि कारागिरांनी सूक्ष्म भरतकामाच्या या परंपरा काश्मीरमध्ये आणल्या. आणि सुमारे 14व्या शतकात झैन उल अबादीन नावाच्या बादशहानं या कलेला प्रोत्साहन दिलं. पण ह्याच्यातली कलाकुसर तर आपल्याकडचीच दिसतीये. हा, अरे ही कला काश्मीरमध्ये आली आणि काश्मीरची बनली. काश्मीरचं निसर्ग सौंदर्य, चिनारची पानं, बदामाची फुलं, कमळ, पर्वत, नद्या, या सगळ्यांनी या कलाकुसरीला प्रेरणा दिली. आणि त्यामुळे या कशिद्यामध्ये या सगळ्या निसर्गछटा प्रामुख्यानं दिसतात. चाचा, खरोखरच इतकी सुंदर बुनाई केलीये वहिदानं की पाहत राहावंसं वाटतं. अरे माझी बेटी वहिदा हे काम छोट्या प्रमाणात करते. काही टोप्यांवर, कुठे जाकिटावर, कोटावर किंवा शालीवर. पोटापुरते पैसे मिळतात आम्हाला, पण तू लक्ष घालून हे जर काम केलंस ना तर लवकर हे सगळं शिकशील. पोटापुरते पैसे तरी नक्कीच कमावशील. चाचा, मी तर ऐकलंय की पश्मिना शालींवर कशिदा प्रसिद्ध झालाय. उत्तर भारतातून याला प्रचंड मागणी आहे म्हणे. असेल. अरे पण आम्ही जास्त नाही तिकडं बघत. अल्ला की रहमत आहे, आपलं पोटापुरतं मिळालं की बा. पण चाचा, या विणकाम धाग्यांमध्ये किंवा पद्धतींमध्ये सुद्धा बारीक विविधता दिसतीये. आहे, होय बेटा. कारागीर सुई आणि अतिशय बारीक दोरे वापरून सुई भरतकाम, आरीकाम, सातरंजी, सोजनी अशा विविध शैली तयार करतात. आजही काश्मीर कशिदा हातानेच केला जातो. त्यामुळे प्रत्येक डिझाईन एकमेवाद्वितीय असते आणि म्हणूनच त्याला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा आहे. बहुतेकदा हा कशिदा पश्मिना किंवा रेशीम सारख्या उबदार कापडांवर रेशीम आणि धातू म्हणजेच जरी सारख्या विविध धाग्यांनी करता येतो. पारंपरिक डिझाईनमध्ये बोंटा, कोंजी, वेलबुट्टे, पाईन, बदाम मोटिफ हे नमुने नेहमी दिसतात. दोरुखा हे एक असे तंत्र आहे की ज्यामध्ये कापडाच्या दोन्ही बाजूंनी भरतकाम सारखे दिसते. आरीचे कामामध्ये हुक वापरून तयार केलेले गुंतागुंतीचे साखळी शिलाईचे नमुने विणले असतात. सोजनी कामामध्ये नाजूक डिझाईनसाठी सॅटिन टाके वापरणारे बारीक सुईकाम असते. तर टिल्ला वर्कमध्ये धातूच्या धाग्यांचा वापर करून भरतकाम केले जाते. काश्मीरी कशिदा साडी ही एक भारतीय हस्तनिर्मित भरतकामाचे उत्तम उदाहरण आहे, जी तिच्या क्लिष्ट नक्षीच्या निसर्गप्रेरित नमुन्यांसाठी सुद्धा ओळखली जाते. हे डिझाईन केलेल्या साड्या बहुतेकदा उत्सवाच्या वेळी वापरल्या जातात. पण मला एक सांग, आपल्या कथेतल्या त्या मुमताजचं काय झालं? ती ही कला शिकली का नाही? हो तर, मनामध्ये तीव्र इच्छा असेल, प्रयत्नांमध्ये सातत्य असेल आणि अंतरंगात जिगर असेल तर आपण काहीही करू शकतो. मुमताजच्या बाबतीत तसंच घडलं. तिनं खूपच लवकर ही कला आत्मसात केली. बेटा मुमताज, मला वाटलं नव्हतं की तू एवढ्या लवकर हे कशिदा काम शिकून इतकी प्रगती करशील. चाचा, ही सगळी तुमच्या वहिदाची कृपा आहे. तिनं मला अक्षरशः हाताला धरून हे कशिदा काम शिकवल्याने हे शक्य झालंय. अरे असं नाही बेटा, अरे तुझी चिकाटी सुद्धा काही कमी नाही. पण चाचा, मला वाटतं आता कामाचं स्वरूप वाढवायला हवं. नुसते दुपट्टे, टोप्या आणि शालींवर विणकाम करण्यापेक्षा आम्ही आता साड्यांवर सुद्धा काश्मीरी कशिद्याचं विणकाम करायला सुरुवात करतो. वा वा बेटा मुमताज, तू आता शिकून छान तयार झालीये. त्यामुळे आता काय पुढे याचं करायचं तूच ठरव. आणि मग सुमारे 400 वर्षांपूर्वी प्रथमच साडीवर कशिदा काढला गेला. मुमताजने मग वहिदाच्या मदतीनं अनेक साड्यांवर कशिदा काम सुरू केलं.
हे काम नंतर इतकं वाढत गेलं की त्यांना नंतर हाताखाली चांगल्या 20-25 विणकर स्त्रिया ठेवाव्या लागल्या. अरे वा, खूप छान. मुमताजने चाचा किंवा वहिदासारखी फक्त पोटापुरते पाहण्याची वृत्ती न ठेवल्यामुळे त्यांच्याच व्यवसायात एवढी मोठी वाढ झाली की ते अक्षरशः लाखांमध्ये कमवू लागले. आणि मुख्य म्हणजे त्यानंतर आपल्या देशात आणि परदेशात काश्मीरी कशिद्याने नटलेल्या साडीला प्रचंड मागणी वाढू लागली. खरंच या निमित्तानं मला असं वाटतं की कोणीही आपलं दुःख उगाळत न बसता किंवा गरिबीला दोष न देता आपल्या मनाचे संकल्प इतके ठाम करावेत की समोर कितीही कठीण परिस्थिती आली तरी तिच्यावर मात करता आली पाहिजे. आजच्या घडीला काश्मीरी कशिदा ऊन, पश्मिना, सिल्क, जॉर्जेट, क्रेप, कॉटन आणि शिफॉन या अत्याधुनिक साड्यांवरही केला जातो आणि आजही तो हातानेच करण्यात येतो. त्यामुळे त्याने आपले वेगळेपणाचे वैशिष्ट्य टिकवून ठेवलेले आहे. अरे वा, खूपच छान. तर मंडळी, काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणाचा गंध घेऊन आलेली काश्मीरी कशिदा साडी आणि काश्मीरी कशिदा कामाच्या वैशिष्ट्यपूर्ण विविध रंगी डिझाईन्सची लयलूट आपल्या कुमठेकर रोडच्या स्वामिनीच्या दालनात दाखल झालीये बरं का. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. पुण्यनगरीची शान असलेल्या कुमठेकर रोडवरील साड्यांची महाराणी स्वामिनीला लगेच भेट द्या आणि काश्मीरी कशिदा कामानं रंगलेल्या या साड्या खरेदी करून आपल्या वॉर्डरोबची शोभा वाढवा. मग कधी येताय स्वामिनीला भेट द्यायला? 3 मजली भव्य आणि प्रशस्त दालन असलेली साड्यांची महाराणी स्वामिनी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या, भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकर यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, बिझलँड बिल्डिंग, पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.